अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदितो ज्ञानराजा सुपात्रम, तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. सजयति सिंधुरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं, वासर्मनिरीवतं सारासी नाशयति विघ्नं. या कुंदेंदु तुषार हरधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनावरदंडमंडितकरा, या स्मित पद्मासन, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती वीरदेवी सदा वंदिता. समपातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापहा, मुखं करोति वाचालं पंगुलंगयते गिरिं, यत्कृपातमः वन्दे परमानन्दमाधवम्. नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयत. वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. ज्या नामे पृथ्वी समोरतरले ते नाम माझे वाच्यासो, ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो. ज्या पादे फणी कालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो. ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो. ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राणत क्लेशनाशाय गोविंदा तुझ शरणम. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं. वन्दे विष्णुभवभयहर सर्वलोकीकनाथं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगत गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ, करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधियेल्या. देवाची द्वारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिचारी साधियेल्या. हरी मुखे माना हरी मुखे माना, पुण्याची गणना कोण करीन. हरी मुखे माना हरी मुखे मना, पुण्याची गणना कोण करीन. असोनी संसारी जीव वेगुकरी, वेदशास्त्र उभारी भाय सदा. असोनी संसारी जीवे वेगुकरी, वेदशास्त्र उभारी भाय सदा. हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखोना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखोना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ओम श्री राम राम जय जय राम, श्री राम जय जय राम. ओम श्री राम राम जय जय राम, श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम, रामाचा सेवक जय हनुमान. श्री राम जय जय राम, रामाचा सेवक जय हनुमान. श्री राम जय जय राम,
श्रीराम जय जय राम, जय जय राम. श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6 आत्मसंयमन योग, ओवी 425 ते 450. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सोसवेद्या आत्मरूपाम. अंगी योगाचे होय बळ, तरी मन केतुले चपळ. काय महदादी हे सकळ आपुन हे. तेत अर्जुन मने निके, देव बोलती ते न चुके. साचची योग बळेसी, न तुके मनोबळ. तरी तेची योग कैसा केवी जाण, आम्ही येतुले दिवस याची मातुही नेनो. मनोनी मना ते जी मनो, अनिवा अनावरम. हाता अगवेया जन्मा, तुझेनी प्रसादे पुरुषोत्तमा. योग परिचयामा झाला अजिम. परी अनिक एक गोसाविया, मज संशय असे साविया. तो तू वांचोनी फेडावया समर्थू नाही. म्हणून सांगे गोविंदा, कौनु एकू मोक्षपदा. झोंबत होता श्रद्धा उपाये विनम. इंद्रिया ग्रामोनी निघाला, अस्तेचिया वाटा लागला. आत्मसिद्धीचिया पुढीला नगरा यावयाम. तवा आत्मसिद्धी न ठकेची, आणि मागुते न यववेची. ऐसा असतु गेला माझारीची आयुष्यभान. जैसे अकाळी आभाळ, अळूमाळू सपातळ. विपाय आले केवळ वशेना वर्षे. तैसी दोन्ही दुरावली, जे प्राप्ती तव अलग ठेली. आणि अप्राप्ती ही सांडवली श्रद्धा तया. ऐसा दोहो अंतरला काजी, जो श्रद्धेच्या समाजी. बुडला तया हो जी कवन गती. तव कृष्ण म्हणती पार्था, जया मोक्ष सुखी असता. तया मोक्षा वाचोनी अन्यथा गती आहे गाम. परी तुले हेची एक घडे, जे माझारी विसावावे पडे. तेही पर्यायशेनी सुरवाडे, जो देवा नाही. एरवी अभ्यासाचा उचलता, पाऊली जरी चालता. तरी दिवसा आधी ठकिता सोहम सिद्धिते. परी ते तुला वेग नव्हेची, मनोनी विसावा तरी निकाची. पाटी मोक्षू तव तैसाची ठेविला अशे. ऐसे कौतिक हे कैशे, जे शतमका लोक सायाशे. ते तो पावे अनायासे कैवल्य काम. मग ते तिचे जे अमोघ अलौकिक भाग. भोगिताही सांग कांटाळे मन. हा अंतराय अवचिता, का ओढवला श्री भगवंता. ऐसा दिविभाग भोगिता अनुतापी नित्य. पाटी जन्मे संसारी, परी सकळ धर्माची या माहेरी. लांबा उगवे आगरी विभव श्रियेचा. जया ते नीतिपंते चालिजे, सत्यदूत बोलिजे. देखावे ते देखिजे शास्त्र दृष्टी. वेद तो जागेश्वरू, जया व्यवसाय निजाचारू. सारासार विचारू मंत्री जया. जयाच्या कुळी चिंता, झाली ईश्वराची पतिव्रता. जयाचे गृहदेवता आदी ऋषी. ऐसी निज पुण्याची जोडी, वाडी नली सर्व सुखाची कुळवाडी. तिये जन्मी तो सुरवाडी योगच्युतो. अथवा ज्ञानाग्नी होत्री, जे परब्रह्म श्रोत्री.
मासुक क्षत्री आदिवंत जे सिद्धांताची या सिंहासनी राज्य करीती त्रिभुवनी ते कुजती कोकिलवनी संतोषाच्या जे विवेक द्रुमाचे मुळी बैसले आहाती नित्य फळी तया योगियांच्याही कुळी जन्म पावे जे विवेक द्रुमाचे मुळी बैसले आहाती नित्य फळी तया योगियांची या कुळी जन्म पावे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 37 भाग 2. श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभु रामचंद्राय नमः श्री हनुमंताय नमः. राक्षसांच्या घातका युक्ती हा सांगेल श्रीराम प्रती आली राक्षसा समाप्ती केली समस्ती केला समस्ती निश्चयो. राक्षसांच्या घातका युक्ती हा सांगेल श्रीरामा प्रते आली राक्षसा समाप्ती केला समस्ती निश्चयो. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशे देई प्रेम काही कळा. पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझ जना सविकाज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा. देवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा. ब्रह्मस्वरूप श्रुते व ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 37व्या अध्यायाच्या भाग 2 ला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून श्री गुरूंना व मात्या पित्यांना वंदन करून कथेच्या अनुसंधानाची सुरुवात. विभीषण राजा रावणानं लाथा हाणल्यामुळं राजा रावणाच्या बोलाप्रमाणे रामराय यांना शरण जाण्यासाठी निघणार आहे आणि विभीषण तसं बोलूनही दाखवत आहे. त्यावेळेस अवघी सभा असाही विचार करू लागलेली आहे की आता ज्यावेळेस विभीषण रामरायाला शरण जाईल आणि रामरायाच्या सानिध्यात राहिल्याबरोबर इकडल्या सर्व असणाऱ्या राक्षसांचं मरण कसं सोपं आहे याच्या घातक युक्ती राक्षसाचं कुळ निर्दळन करण्यासाठी विभीषण रामरायाला सांगेल आणि त्यामुळे सगळ्या असणाऱ्या राक्षसांचा नाश आता ओढवलेला आहे, जवळ आलेला आहे असा सर्वांनी निश्चयच केलेला आहे. विभीषण मने रावणाशी जे जे इच्छा तुझ्या मानशी ते ते सांग मज पाशी सिद्धी सर्वाशी श्रीराम. जाता जाता विभीषण महाराज राजा रावणाला म्हणतात तुझ्या मनाच्या ठिकाणी जी जी इच्छा असेल ती ती इच्छा मला सांग. मी रामाला सांगेन, राम
सर्व सिद्धीचा दाता आहे. भगवान परमात्मा श्रीराम तुझी इच्छा पूर्ण करेल. तुझी काय इच्छा असेल किंवा ज्या ज्या इच्छा असतील त्या त्या इच्छा माझ्यापाशी सांग. विभीषण बोलतो, कृपेने हानोनी आलाता, शरण धाडिले श्री रघुनाथा. ऐक माझी प्रत्योपकारिता, तुझ मी आता सांगेन. विभीषण महाराज म्हणतात, राजा रावणा तू मला लाथा घातल्या म्हणजे माझ्यावर कृपाच केली, त्यामुळंच मी रामरायाला शरण निघालेलोय. पण तू माझ्यावर उपकार केलेले आहेत म्हणून या उपकाराची जाणीव म्हणून मी जे तुला आता सांगतोय राजा रावणा, ते तरी निदान तू लक्षात घे, ध्यानात ठेव. विभीषण राजा रावणाला बोलतो, सावध ऐके दशशिरा, मी अंतकाळीचा सोयरा. तू द्वेषिता श्रीरामचंद्रा, नरक द्वारा जाऊन देईन. ए राजा रावणा, तू जरी मला मारलं, झिडकारलं, दूर ढकललं, मी जरी रामरयाच्या चरणाशी शरण निघालेलोय, तरी पण मी तुझ्या अंतकाळीचा सोयराय म्हणले. तू किती जरी रामरयाचा द्वेष केला तरी मी मात्र तुला नरकाकडे जाऊ देणार नाही, अधःपाताला जाऊ देणार नाही. हे माझं तुला वचन आहे, असं विभीषण बोलतो. अंते होय परमा मुक्ती, ऐसी श्रीराम नाम कीर्ती. केलिया श्रीरामाची भक्ती, उद्धार गती वंशस्थम. अंतकाळी भगवंताचं जर नामचिंतन केलं तर तो साधक, तो जीव, त्याला भगवंताचं असणारं सानिध्य प्राप्त होतं, भगवंताच्या लोकाचा वास प्राप्त होतो. म्हणजे जे चारी मुक्ती आहेत, समीपता, सलोकता, स्वरूपता आणि सायुज्यता, या मिळतात. एवढंच नाही, रामनामानं परममुक्तीची प्राप्ती होते. श्रीरामाची भक्ती केल्यानंतर आपला उद्धार होतो, वंशाचा, कुळाचा उद्धार होतो. विभीषण सांगतो, ऐशे बोलोनी विभीषण, करोनी रावणाशी नमान. घेऊनी चौघे प्रधान, निघाला शरण श्रीराम. विभीषणानं आपल्या मनातल्या गोष्टी राजा रावणाला अखेरी सांगितल्या. जाता जाता रावणाला नमन केलं. आपल्या बरोबर आपले 4 प्रधान विभीषणानं घेतले आणि रामरायाला शरण निघाला. जैसे 4 पुरुषार्थ, जीवास करती नित्य मुक्त. तैसे 4 प्रधान, तेत साह्य सतत विभीषण. ज्याप्रमाणे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ जीवाला नित्य नित्य मुक्त करतात, त्याप्रमाणे विभीषणाबरोबर 4 प्रधान आहेत आणि ते नेहमी विभीषणाला सतत मदत करतात. ना तरी 4 वेद, उपनिषदी करती बोध. जीवाशी पावे परमानंद, तैशे प्रबुद्ध प्रधान. ज्याप्रमाणे 4 वेद आहेत म्हणले, ते 4 वेद त्याच्यातून भगवत प्राप्ती, भगवत भक्ती, नीती नियम म्हणजेच उपनिषद हे जीवाला परमानंद पावण्यासाठी बोध करतात.
त्याप्रमाणे बिभीषणाचे 4 प्रधान विद्वान आहेत, हुशार आहेत आणि सर्वतोपरी बिभीषणाला सहाय्य करतात. हो का जैशाचारी मुक्ती जीवाशी ती ब्रह्म प्राप्ती, तैशे प्रधान परमार्थी नित्यानुवर्ती विभीषणम. ज्याप्रमाणे 4 मुक्ती आहेत, त्या 4 मुक्तीमुळं भगवंताची प्राप्ती किंवा भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर त्या 4 मुक्ती मिळतात. तसे खरोखरच उपकारासाठी आपलं सर्वस्व अर्पण करणारे बिभीषणाच्या म्हणण्याप्रमाणे वागणारे बिभीषणाचे अंकित असे 4 प्रधान आहेत. ना तरी जैशा वाचाचारी नित्यानित्य विवेक करीन, जीवाशी नेती साक्षात्कारी तैशे 4 प्रधान. ज्याप्रमाणे परा पश्यंती मध्यमानी वैखरी या 4 वाचा सतत सतत नित्य नित्य विवेक काय, सारासार विचार काय, याचं वारंवार स्मरण करून त्या जीवाला, त्या साधकाला साक्षात्कारापर्यंत पोहोचवतात. तसेच विभीषणाचे 4 प्रधान आहेत. ऐशे खेवोनी 4 प्रधान मेरू मांदारा समान, येता देखोनी विभीषण वानर गण खवले. आणि अशा प्रकारे बिभीषणानं 4 प्रधान घेतले. ते 4 प्रधान बिभीषणाबरोबर निघाले आणि मेरू मांदार पर्वत असावे असे ते 4 प्रधान घेऊन बिभीषण महाराज रामरयाला शरण आले. पण रामरयाच्या दिशेनं 4 प्रधान आणि 5वा बिभीषण येताना वानरांनी पाहिलं. वानर मात्र भयंकर खवळले गेले. आता बिभीषण महाराज रामरायाला कसे शरण येतात, त्यावर वानर काय करतात, वानर सैन्यामध्ये कशी गडबड होते, याचं चिंतन आपण पुढील भागात करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभो रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय जय राम. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभ नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा. सकळ देवादि देवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा. चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा. शस्त्रपादा शस्त्रकरा शिरसागरा शेषशयना. कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ते. भवतारका धरत्या क्षिती वामन मूर्ते त्रिविक्रमा. अगाये सगुणा निर्गुणा जगजनित्या जगजीवना. वसुदेव देवकी नंदना बाळरंगना बाळकृष्णा. तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी. हेची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे. हेची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे. हेची करीत सेविनवनी भवबंधनी सोडवावे.
केशवा माधवा केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंह अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल